लेन रे वाकाय करी काशीन नीट नीट जरा नीट बुरायला पाडका देऊन बसारीचा पण जातं उठायचा वारा पण येतं आवा पण खाण्याला येतं पिका डबल पापाला पण येतं झाडाला असे गणित तसे गणित तुझ्या वर्गात तुम्ही युरिया का वापरतात? सुपला आहे ते आहे. युरिया जरा चांगला असतो, शेतकऱ्याला सस्ता पडतं आणि जरा पॉवर पण आहे. तिथं पाणी पर आंबाबाई लावणीचा ग लावणीचा तुझ्या बाई मालनीचा ग मालनीचा नमस्कार मित्रांनो, सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आता चाललेलो आहे आमच्या शेतावर आणि आता शेतावर लावायची सुरुवात झालेली आहे. तर आमची लावणी कशा प्रकारे असते ते तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, जवळजवळ आमच्या गावातली 60 ते 70% जमीन ही वशेर पडलेली आहे. आता कोण लावणार नाही, कारण सर्व जमीन MIDCला गेलेली आहे आणि आता राहिलेली बाकी जमीन 30 ते 40% लोक लावतात. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे हे बघा, आता MIDCने जिकडे तिकडे रोड खणायला घेतलेले आहेत. ही आजूबाजूची जमीन आहे, ही पडीक जमीन, वशेर जमीन आहे आणि हा मधोमध्ये एकच फक्त शेत लावलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, आमच्या गावात आलेली MIDC. तर त्यामुळं काय झालं, MIDCला जमीन द्यावी लागली आणि राहिलेल्या जमिनी त्यातच आपलं शेतकरी शेती लावतात. आणि मित्रांनो, खरं बोलायचं म्हणजे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी शेती दिलेली नव्हती तिकडे MIDCने टप्प्याटप्प्याने खणून उंच भराव करून शेतीमधलं पाणी दुसऱ्या शेतीमध्ये लोटण्याचा हा पराक्रम केलेला आहे. आता मी तिकडे जात नाही, नाही तर दाखवलं असं तुम्हाला. तर आता सध्या आपण आपल्या शेतावर जाऊया, कशा प्रकारे शेती लावली जाते हे तुम्हाला दाखवतो. आता सध्या तर माझं जेवढं बघत असतील ते थोडं आपल्या भागातलंच आणि आपलंच असतील. तर बघा, याला बोलतात परा. हा परा आहे. तर फायनली पोचलेलो आहे शेतावर
नाश्त्याला का? मजा आहे. किती दार ठेवले का म्हणा काहीतरी? दाराची ठेवले ना. चला तू काही दार हे करूच नको, खणू नको. ते आपले सर्व मूठ आहेत ना, ते पांगून दे शेतामध्ये सर्व. हा चालेल चालेल. हो नाही आहे अंत. बघा मी याला दार सगळे खणून झालेले. आत्या हाय. खन खन. आता खणताने असं गाणी बिनी बोला सर. गाणी बोला कुठल्या जोरान बोल. बघा आजच्या गाणी बाता बाता गे चिऱ्या मुंग्या खाली बाता खाली. भारी ना. आताचा आवाज भारी आहे माहिती का. चला आता आपण मूठ फेकूया सगळीच. बघा कशी कंत. आई बापाच मला दुर्कला दिले. डोंगरी शेत माझे वारा पाण्याने नेले. डोंगरी शेत माझे वारा पाण्याने नेले. कसा मूठ बनवला. तर मित्रांनो याला बोलतात मूठ. हे आहे मूठ. बघा तरी दार टाकलेली. मित्रांनो जास्तीत जास्त खत मारला तर अशा प्रकारे दार होतं. आणि जर दार तुम्हाला उपटायला म्हणजे खणायला जर जाम येत असेल तर काही लोक मिठाचा वापर करतात. त्याच्यामुळे हलकी दार येतात. चला आपण आता टाकूया. मूठ टाकलेलं आहे तिकडे. हे मूठ इकडे सगळे आपल्याला सांगले तो काम आपण करायचं. ओके. सकाळचा जो असतं तो आपण नाश्ता बोलतात आणि शेतकऱ्याची न्याहारी असते. बघा अन्न खत मारताना तिकडे. आता कुठला खत मारताना ते आपण बघू शकतो. तर मित्रांनो हा जो शेत आहे हा आम्ही लावायला घेतलेला आहे. कारण आमची जमीन आहे ती तिकडे डोंगराला बघा. ते तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. ती लिंक बघा. यामध्ये मुले तिकडे थोडा जरी पाणी भरलं तरी कमरेभर पाणी येतं. तर मित्रांनो म्हणून तिकडे न जाण्यापेक्षा इथली जमीन लावलेली बरी. अन्न बघा खत मारतो.
तर खत का मारलं जातं हे आपण बघू. चला आणि कुठला आहे? युरिया. युरिया आहे का? युरिया का वापरतात? सुपला आहे, आहे ते आहे. युरिया जरा चांगला असतो, शेतकऱ्याला सस्ता पडतं आणि याच्यात जरा पॉवर पण आहे. पॉवर पण आहे. चालेल. नीट नीट जरा नीट. बघा काय पुराला धर पुराला इरू तू कान छोटी तू कान हाँ हाँ कन कन तू कन 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 विरू कन विरू कन. मित्रांनो पाऊस पडायला लागलाय आणि मी रेनकोट घातलेला आहे. आता टेन्शनच नाही. बघा पाऊस. तर आता मला सांगितल्याप्रमाणे मूठ टाकायची सुरुवात केली. बघा एवढा टप्पा राहिलेला आहे. आई आत्याने गाणी बोलले नाही बघ. आता कसं गाणी बोलली डोंगरी सर्वा दिसायला हिरवा नाही गेलो खेळायला नाचायला बाई नाही आत्या बोलली मी एकलीच देणू कशी नाही कनू कशी. काय केलं राणी लग्नाला चला आपण मूठ टाकायला जरा. बघू ना. चावली चला असं धरून तो आणि बांधून दे. तर मित्रांनो आमच्या बाजूलाच ओढा आहे आणि त्या ओढ्याला आम्ही आता खोंडा म्हणतो. ओढा म्हणजे पारा बोलतात. जो पर्या आहे त्या पर्याला आम्ही आता खोंडा म्हणतो.
बाबा चालले आता शेत लावता तर थोडा आराम करण्यासाठी आलेलो. आता इकडे चाललो. चला बघा. याच्यामध्ये बारीक बारीक मासे पडतील आता. मित्रांनो कोंडा मांडून झालेला आहे आपला. आता आपण थोड्या वेळा बघू किती मासे पडतात ते. तर मित्रांनो न्यारी करून आता लावायला आल्या. तर बघा कसं लावतात. काढा कोंडा मांडून ठेवले. जेवणाचा टाईम होईल तेव्हा बघू आपण किती मासे पडतात. त्या पाणी पर वलीच आहे बाय गाणी लावणीचं बोलत तरी पाणी पर अंबाबाई लावणीचा गे लावणीचा पाणी पर अंबाबाई लावणीचा गे लावणीचा पाणी पर अंबाबाई लावणीचा गे लावणीचा कोणी कोण आला.
तुई तुई पाणी पर आंबाबाई लावणीचा ग लावणीचा तुझ्या बाई मालनीचा ग मालनीचा. तर मित्रांनो बघा, एक पात लावलेले आम्ही. तिथं तर मित्रांनो, याला काय बोलतात माहिती आहे का? वाव, बघा. भारी. तर पाऊस आलेला आहे मित्रांनो. जेवायला या. तर मित्रांनो, फायनली आता आमचा लावून झालेला आहे. एवढाच पट्टा बाकी आहे. तर आता आपण याच्यानंतर कापणीचा ब्लॉग टाकू. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.